अर्थमंत्री निर्मला सीतारामन 11 वाजता आता बजेट मांडतील। सीतारामन यांच्या पोतडीतून करदाते, मध्यमवर्गीय शेतकरी, उद्योजकांना काय मिळणार याकडे संपूर्ण देशाचं लक्ष। अर्थसंकल्पात मोदी सरकारकडून नोकरदार वर्गासाठी मोठ्या घोषणेची शक्यता। टॅक्स स्लॅबमध्ये बदलाचा अंदाज। करमुक्तीची मर्यादा 7 लाखांवरून 8 ते 10 लाख होण्याची शक्यता। अर्थसंकल्पातून महाराष्ट्राला काय मिळणार? पायाभूत सुविधा, रस्ते, रेल्वे, उद्योगधंदे, गृहनिर्माण, शहर विकास, सहकार, आरोग्य सुविधांसाठी भरीव तरतूद होणार का? संपूर्ण राज्याचं लक्ष। अर्थसंकल्पात पेट्रोल डिझेल दर कपातीच्या घोषणेची शक्यता। कपडे, मोबाईल, टीव्ही, चामड्याच्या वस्तू स्वस्त होण्याची अपेक्षा। दारू, सिगरेट, गुटखा, सोनं चांदी महागण्याचा अंदाज। अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी मोठ्या घोषणेची शक्यता। पीएम किसान योजनेचा हप्ता 6,000 वरून 12,000 करण्याचा अंदाज। सिंचन, पीक विमा, कृषी केंद्रासंदर्भातही महत्त्वाच्या घोषणांची शक्यता। शेअर मार्केटवरती चांगला परिणाम। ओपनिंगला सेन्सेक्स 200 अंकांनी वधारला, तर बँक निफ्टीत 130 अंकांची वाढ। महामुंबई परिसरात आजपासून रिक्षा टॅक्सी प्रवास महागला। रिक्षाचे किमान भाडं 26 रुपये, तर टॅक्सीसाठी किमान भाडं 31 रुपये। पालघरचे शिवसेना नेते अशोक धोडींची दृश्यम स्टाईल हत्या। गुजरातच्या भिलाडमधील खदानीच्या पाण्यात सापडली कार। डिकीत मृतदेह पाहून उडाली खळबळ। निवडणूक निकालांबाबत राज ठाकरेंनी उपस्थित केलेले प्रश्न योग्यच। राज ठाकरेंच्या भूमिकेचं ठाकरेंच्या शिवसेनेकडून समर्थन। काँग्रेस प्रभारी रमेश चेन्नीथलांचा नाना पटोलेंना धक्का। पटोलेंनी केलेल्या नांदेड आणि नवी मुंबईतील नियुक्त्या केल्या रद्द। पटोलेंनी पैसे घेऊन नियुक्त्या केल्याचा आरोप। माघी गणेश उत्सवाला सुरुवात। पुण्यातील दगडूशेठ गणपती आणि मुंबईतील सिद्धिविनायक मंदिरात भाविकांची गर्दी। सकाळी 11 ते दुपारी 1 वाजेपर्यंत जन्मकीर्तन कार्यक्रमामुळे सिद्धिविनायकाचं गाभाऱ्यातून दर्शन बंद। छत्रपती संभाजीनगरमध्ये 10 कुत्र्यांची हत्या। बिस्किटात विष टाकून पाळीव कुत्र्यांसह भटक्या कुत्र्यांना मारलं। अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल। भारताच्या युवा ब्रिगेडचा थरारक विजय। पुण्यातील T20 सामन्यात इंग्लंडवर मात। सामन्याचा मालिकाही खिशात। हार्दिक पांड्या, हर्षित राणा, रवी बिश्नोईची महत्त्वाची भूमिका।